मिळवलेलं भाडं आपण घेऊ शकतो का? देह आपला देह कुणाचा आहे? देह काळा, धन कुबीराचे. देह हे काळाचे, धन कुबीराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? काय आमचं धन? आमचं धन हरिपाठ, आमचं धन ज्ञानेश्वरी, आमचं धन गाथा, गीता, भागवत, अभंग हे आमचं धन. आम्हा घरी धन शब्द शस्त्रे यज्ञ करू. आमचं धन कोण आहे? शब्द, हरिपाठ, गाथा, ज्ञानेश्वरी हे आमचं धन. हे तुम्ही आपल्याला, कारण सोने आणि माती आम्हा समान आहे. सोनं आणि माती आमच्या चरणी समान आहे. आम्ही याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक म्हणू लागले, बा छत्रपती शिवाजी महाराज राजे आहेत, तुम्हाला माहित नाही? तुम्हाला स्वीकार करावाच लागेल. संत तुकाराम महाराज, राजाचा अपमान होईल. हे एवढं लवाजमा आम्ही दुट्या छत्री घोडे घेऊन आलो, स्वीकार करा. संत तुकाराम महाराज म्हणाले, मुंगी आणि राव आम्हा सारख्या. मुंगी आणि राव, मुंगी आणि राजा याच्यामध्ये आम्ही फरक करत. जेवढं मुंगीला महत्व देतो तेवढंच राजाला महत्व देतो. जेवढं राजाला महत्व देतो तेवढं मुंगीला महत्व देतो. त्याच्यामध्ये आम्ही भेदाभेद. तुका म्हणे भेदाभेद गेला वा खंडवणी. बरोबर, भेदाभेद नाही. कारण निरपेक्ष भावनेनं भक्ती करणारा भक्त संत मला आवडतो. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, अनपेक्ष सुधीर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समेत प्रियः. यो न रुसती न द्वेष्टी यो न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्ती मान्य समेत प्रियः. कोणतीच अपेक्षा नाही, चिंतामुक्त, दुःखमुक्त, पवित्र देहानं निरपेक्ष भावनेने भक्ती करणार हा माझा भक्त आहे. कारण संत तुकाराम महाराज अर्थार्थी भक्त नव्हते, ते ज्ञानी भक्त. गीतेमध्ये 4 प्रकार सांगितले भक्ताचे संतांनी. चतुर्विधा भजन्ते मां जनः सुकृतिनोऽर्जुन आर्थ जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. आर्थ, जिज्ञासु, अर्थार्थी आणि ज्ञानी. मग अर्थार्थी म्हणजे अर्थ म्हणजे आपलं दुःख निवारण करण्यासाठी भजणारे जे भक्त आहेत ते अर्थ भक्त. काही पैसा मिळवण्यासाठी, धन मिळवण्यासाठी भक्ती करणारे ते अर्थार्थी भक्त. आणि देव काय आहे हे जाणून घेण्यासाठी जे भक्ती करतात ते जिज्ञासू भक्त. आणि जे कोणतीच अपेक्षा करत नाही ते ज्ञानी. ते 4थ्या प्रकारामध्ये हे समजतात मला, कोणतीच अपेक्षा नाही. म्हणून एवढं झालं तरी कारण संतांना काय, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान मानिके पाषाण खडे जैसे. मानिके पाषाण खडे, मानिक रत्न हे आम्हाला खऱ्यासारखं आहे मला. रामायणाचा प्रसंग कसा आहे? रावणाचा वध केल्यानंतर प्रभू श्रीरामांनी अयोध्येमध्ये बक्षीस समारंभ ठेवला, विजयोत्सव साजरा करण्यासाठी. है ना, सर्वांना बक्षीस द्यायला सुरुवात केली. कारण विजय संपन्न केला, विजय संपादन केला. परंतु हनुमंताला काही दिलं नाही. कारण हनुमंताने एवढा पराक्रम केला, त्याला काय द्यावं विचार पडला प्रभू रामाला. काय द्यावं त्याला देण्यासारखं काही नव्हतं. मग प्रभू रामाने मनोमन नमस्कार केला आणि गप्प राहिले. हे सीता मातेच्या लक्षात आलं. हनुमंत राहिला बक्षीस द्यायचं. सीता मातेनं काय केलं, आपल्या गळ्यातील नवरत्नाचा हार हनुमंता इकडे, हे नवरत्नाचा हार तुला. कारण प्रभू रामाची चूक भरून काढण्यासाठी सीता मातेनं नवरत्नाचा हार हनुमंताने आणि पाहू लागला. हनुमंतराया पाहू लागला. त्यामध्ये एवढं राम दिसते का ते पाहू लागले. त्यांनी नवरत्नाचा हार तोडला आणि त्याचे मणी काढले. मणी फोडून बघू लागला. राम दिसतंय का? राम दिसत टाकून, राम दिसत नाही टाकून दिलं. आपण म्हणतो त्याला वाटलं या नवरत्नाच्या हारामध्ये रामच नाही,
आपण म्हणत नाही काय काय राम आहे, तसं आम्हाला त्याला वाटलं त्या नवरत्नाच्या हारामध्ये रामच नाही, कशाला घ्यायचं. सीता मातेला राग आला, प्रभू रामानं याला बक्षीस दिलं नाही, हा एकटा राहिला बक्षीस द्यायचा, याला कोणी दिलेलं आहे बक्षीस आणि ते मी दिला माझ्या घराचे हार काढून आणि हात घालून टाकत आहे. हनुमंत काय करताय, मी तुझ्या माझ्या गळ्यातील हार दिला आणि तू तोडून टाकत आहे. माते या हारामध्ये मला माझा प्रभू राम दिसतो, या हारामध्ये माझा प्रभू राम दिसत कुठं दिसत, मी काय काय. नंतर मग विदर्भ छाती राम कुठे तुझा सांग म्हणल्याबरोबर मग पुढचं कथा आपल्याला माहित आहे. विदर्भ छाती काढून दाखवल्यानंतर पंचायत काढून दाखवला सर्व दिसू लागला. हा पुढचा भाग वेगळा. आपल्याला सांगायचं काय, संतांना भक्तांना मालिके पाषाण है ना, सोने रुपये अम्मा मृतिके समान मानिके पाषाण तसं तसं संतांना धन नको, आम्हाला धन नको. बरं एवढं करून ही धर्म अर्थ काम आणि मोक्ष चार पुरुषार्थ, त्याच्यामधला एक पुरुषार्थ म्हणजे अर्थ. अर्थ म्हणजे पैसा, अर्थ हा सुद्धा एक पुरुषार्थ. अर्थ पैसा कमवणे हा एक पुरुषार्थ. म्हणून सांगता तुम्हाला पैसा जर कमवायचा असेल तर चांगल्या मार्गाने सत्कर्मानं चांगला व्यवहार करा आणि पैसा कमवा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगी चांगला व्यवहार मानव पैसा कमवायचा, मग तुम्हाला सुखाचे भोग भोगता येते, चांगली गती प्राप्त होईल. संत तुकोबराय सांगतात. मग अहो रामायणामध्ये धनाचा लोभ केल्यानंतर काय होतं हे सीता मातेने पाहिलं. काय सुवर्णमृगाची कंचुरीची अपेक्षा केली, काय झालं, 6 महिने प्रभू रामापासून विरोध सहन करावा, सुवर्णमृगाची कंचुकी घ्यावी याची अपेक्षा केली. अर्थात जे झालं ते चांगलं झालं, परंतु लौकिक स्वरूपाने जर विचार केला तर 6 महिने विरोध सहन करावा लागला. इतकं हे धनात दुःख निर्मिती करणारं साधन आहे. परंतु संत तुकोबराय चांगला मार्ग सत्कर्मानं धन कमवा, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचार. म्हणून तुमचे एरवित धन ते मज मृत्यू हे धन आम्हाला नको उपदेश करतात. आणि संत तुकोबरायांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून पूर्ण विश्वाला उपदेश केला. हा उपदेश फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच केला, पूर्ण जगाला केला. त्यांच्या माध्यमातून पूर्ण विश्वाला जगाला समाजाला केलेला आहे. चांगल्या मार्गाने धन कमवा, योग्य मार्गाने धन कमवा, तुम्हाला सुखाचे भोग बघा. विठाला तर या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये नाम महिमा सांगतात, दुसऱ्या चरणामध्ये वैराग्य सांगतात, तिसऱ्या चरणामध्ये भक्ती कशी करावी ते सांगतात, ते भक्तीचे लक्षणे सांगतात. तत्पूर्वी आपण एकदा भजन करूया. विठोबार तुम्हारे संत तुकोबारे सांगतात आम्हाला हे धन नव्हतं. मग ते सैनिक विचारतात, छत्रपती शिवाजी महाराज सैनिक विचारतात की तुकोबराय मग तुम्हाला काय आवडतं ते सांगा. धन नको आहे. मग आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाला काय सांगा, तुम्हाला काय आवडतं ते तर सांगा. ते अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये कंठ मिरवा तुळसी, कंठ मिरवा तुळसी,
मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. संत तुकोबराय सांगतात की तुम्ही गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि एकादशीचं व्रत करायला सांगा. ते आम्हाला आवडतं. कंठी मिरवा तुळशी, कंठामध्ये तुळशीची माळ शोधून, कंठामध्ये आणखी काय शोधून? भगवंताचं नाम. ऐशी जोडी करा रामकंठी धरा, नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजे. कंठामध्ये नाम, कंठामध्ये पवित्र तुळशीची माळ शोधून दिसते. कंठी मिरवा. संत तुकोबराय फार असं ओढून ताणून कुठले तरी शब्द आणून बसवले असं नाही संतांना मला. प्रत्येक शब्दाला हा गर्भित असतो. कंठी मिरवा, कंठी घाला तुळशी असं म्हणलं नाही तुकोबराय. कंठी मिरवा. आपण एखादी गोष्ट तेव्हाच मिरवतो त्या गोष्टीबद्दल आपल्याला आवड असते, त्या गोष्टीबद्दल आपल्याला अभिमान, त्या गोष्टीबद्दल आपल्याला भावभक्ती वाटते, त्या गोष्टीबद्दल आपल्याला लाज वाटत, कमीपणा वाटत नाही. ती गोष्ट त्यामुळे आपण मिरवतो. तुळशी मिरवतो, गणपतीची मिरवणूक काढतो, नवरा नवरी मिरवतो. पूर्वीच्या काळी मिरवायचं, मिरवणूक त्याबद्दल आपल्याला आवड असते, उत्साहानं मिरवतो. म्हणून तुळशी, पवित्र तुळशीच्या माळेची लाज वाटू देऊ नका, तिच्या कमीपणा वाटू देऊ नका. म्हणून कंठी मिरवा. कंठी घाला म्हणलं, कंठी मिरवा म्हणलं, उत्तम मिरवा म्हणलं. म्हणून गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा, गोपी चंदन तुळशीच्या माळा, हार मिरवी गळा, काल कुदून घाई पुष्पावर जावा, काल कुदून घाई पुष्पावर जावा, अन्नपाण्यात कसोरा, निळमांडीला वाण वंदे हरी, माळीगे वाण वंदे हरी, नाद वैष्णव. गोपीचंदन टिळा तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा. मिरविती मुद्दा म्हणून मिरवी. म्हणून कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, कंठी मिरवा तुळशी. कारण पवित्र तुळशीची माळ घाला. कारण देवाच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे ना. तुळशी हार गळा, काशी पितांबर, आवडे निरंतर आहे, कमरेला पितांबर आहे, गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे. म्हणून तुम्ही घाला. म्हणून कंठी मिरवा तुळशी. आणखी देवाला आवडणारे 4-5 प्रकारापैकी हा एक प्रकार आहे. आवडे देवासी तू ऐका प्रकार, आवडे देवासी तू ऐका प्रकार, आवडे देवासी तू ऐका प्रकार, आवडे देवासी तू ऐका प्रकार. माझा उच्चार रसते, माझा उच्चार रसते, माझा उच्चार रसते. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिना. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णव. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, तुळशी. हे देवाला आवडतं. म्हणून तुम्ही कंठी मिरवा तुळशी. आणि तुळशी हे एक समर्पण आणि त्यागाचा प्रतीक आहे. आपण म्हणतो ना, घरावर तुळशीपत्र ठेवलं. घरावर तुळशीपत्र ठेवणे म्हणजे घराचा त्याग करून बाहेर त्याग केला, समर्पण केलं. म्हणून तुळशी या देहामध्ये तुळशी घाला आणि हा देह समर्पित करा पांडुरंग. तुळशीपत्र ठेवलं, त्याग आणि समर्पणाची भावना, त्याग आणि समर्पणाचं प्रतीक म्हणजे तुळशी आहे. म्हणून कंठी मिरवा तुळशी. आता तुळशीचं काय महत्व आहे हे सत्यभामा आणि रुक्मिणी हे श्रीकृष्णाची तुलना केली, हे मी डिटेलमध्ये समजत नाही, वेळ जाईल. सत्यभामा आणि रुक्मिणीनं श्रीकृष्णाची तुलना केली तराजून. त्यावेळेस तुळशीचं पान त्यावेळेस रुक्मिणीनं टाकलं, त्यावेळेस भगवंताचं पारडं वर आलं. नारदाच्या सांगण्यावरून तुलना झाली, ज्ञात आहे आपल्याला. असो म्हणून कंठी मिरवा तुळशी. तुळशी माळ गळा, व्रत करा एकादशी. व्रत करायला कंठी मिरवा तुळशी. आणखी की तुळशी ही औषधी वनस्पती. तुळशीपासून अनेक रोग बरे होतात. तुळशी ही जास्तीत जास्त ऑक्सिजन उत्सर्जित करत असते. म्हणून घरात तुळशी वृंदावन असावं, तुळशीचं झाड असावं.
वातावरण स्वच्छ, जास्तीत जास्त ऑक्सिजन करण्याची शक्ती तुळशीमध्ये आहे. आता शिक्षण विभागामध्ये प्रशासनामध्ये आम्हाला परसबाग निर्माण करा, त्या शाळेमध्ये परसबाग निर्माण करण्यासाठी आदेश आले. त्यामध्ये परसबागामध्ये ऑक्सिजन पार्क तयार करा. ऑक्सिजन पार्कमध्ये तुळशीचे वृक्ष लावा. का? पर्यावरण स्वच्छ झालं पाहिजे, शासनाचे आदेश आहे. आणि ऑक्सिजनची काय आवश्यकता असते, ऑक्सिजनचं काय महत्व आहे, आपण कोरोनामध्ये पहिले आम्ही म्हणून तुळशी वृंदावन असावं घराघरा दयाचे द्वारी. तुळशी वृंदावन नाही ते स्मशान गृह, ज्याच्या घरासमोर तुळशी वृंदावन नाही ते स्मशानासमान नाही. तुळशी तुळशी वेळेपणा नाही, याला वैज्ञानिक सुद्धा कारण समोर येत आहे. भगवत भक्ती नामस्मरण टाळी बाजूने हे वेळेपणा नाही, याचं वैज्ञानिक कारण समोर येत आहे. ते आपण कंठी मिरवा, तुळशी व्रत करा, एकादशी व्रत अनेक व्रत आहे, त्याच्यामध्ये एकादशी. महाभारतामध्ये धर्मराजानं भगवान श्रीकृष्णाला विचारलं होतं, तेव्हा कौरवाचा नाश केल्यानंतर, कौरवाचा वध केल्यानंतर युधिष्ठिरानं धर्मराजानं भगवान श्रीकृष्णाला विचारलं, भगवंता आम्हाला गोत्रवधाचा दोष लागलेला, काय करावा? गोत्रवधाचा दोष निवारण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, फक्त एकादशी व्रत करा. याचा अर्थ गोत्रवध करा किंवा एकादशी व्रत करा असा नाही. आपण त्या एकादशीचं महत्त्व लक्षात ठेवायचं. एकादशीच्या दिवशी या ब्रह्मांडामध्ये जे वायुमंडल आहे, ते वायुमंडल विष्णू सत्वयुक्त लहरीने भरीत असते आणि आपल्याला या दिवशी आध्यात्मिक कार्य करण्याची क्षमता वाढते. म्हणून एकादशी, परंतु आपण एकादशी करतो, परंतु अनेक जणांचं यांच्याकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे एकादशी करत नाहीत म्हणून महाराजांनी भगवंतांना काही दुसरं डायटिंग लावलं. डायटिंग करा, शुगर वाढली, दीक्षित प्लॅन करा, वेगवेगळे प्लॅन करा. एकादशी करत नाही ना, मग हे प्लॅन करा, त्या प्लॅन करावं. म्हणून एकादशी 15 दिवसात संत तुकोबाराय सांगा, 15 दिवसामध्ये एकादशी तुला करायला काय जर तुझा जीव जातो, कठोर शकतो, पण तू प्रेमाची शक्य उपदेशात आहे ना. 15 दिवसात एकादशी कार्यालयाकडे व्रतसार काय तुझा दिवस जातो, एकादशी फराळाचा विषय धनी घेशी 15 दिवसात एकादशी व्रत करा. आपलं पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था हे चाललं पाहिजे, चाललं पाहिजे. यासाठीही उपवास आहे. तसं तर एकादशी ही निर्जल एकादशी, 4 वेळचं जेवण नाही घेतलं असा खंड. दशमी दिवशी 1 वेळा जेवण, दशमी दिवशी संध्याकाळचं जेवण न करणे, द्वादशी दिवशी संध्याकाळचं जेवण न करणे आणि एकादशीच्या दिवशी पूर्ण जेवण न करणे म्हणजे निर्जला एकादशी. निर्जला नाही की नाही, सजला पाणी सजला नाही झाली तर फळांचा आहार घेऊन, त्याला आपण फलाहार म्हणतो. फलाहाराचा फराळ झाला, अपपूर्ण झाला, मग फराळामध्ये पुन्हा वेगवेगळ्या खिचड्या कसंही करा, परंतु एकादशी आपली घडली पाहिजे. भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे, व्रतवैकल्य झालं पाहिजे. एकादशी व्रत करा, एकादशी मग कंठी मिरवा, तुळशी व्रत करायचं. पण नंतर ते सैनिक सांगू लागले, संत तुकोबाराय आम्ही आता निघतो, खूप वेळ झाला, आता कीर्तन संपवायची वेळ झाली, आता आम्ही निघतो. परंतु तुम्ही तुमची शेवटची इच्छा काय ते सांगा. आम्ही काय छत्रपती शिवाजी महाराजांना सांगावं, तुमची एक व्यापक कल्पना सांगा. आता काय सांगायचं, तुमची काय सांगा. अभंगाच्या मनवारी ते नाथ, मनवारी ते नाथ, मनवारी ते नाथ, मनवारी ते नाथ. तुका म्हणे माझे हात, तुका म्हणे माझे हात, तुझे रविंद्र
माझ मृत्यू समान मनवा हरीचे दास तुका म्हणे पद हे आस. तुम्ही हरीचे दास बना. सैनिकाला सांगून आले संत तुम्ही सांगा छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही हरीचे दास बना. हीच आमची इच्छा आहे. कारण हरीचा दास काय करतो? भगवंताचं नामस्मरण करतो, पवित्र तुळशीची माळ घालतो, एकादशीचं व्रत करतो. ते सर्व शेवटच्या चरणामध्ये. हरीचे दास बनल्यानंतर वारकरी संप्रदायाचं प्राथमिक सदस्य व्हायचं असेल, वारकरी संप्रदायाचं संघटन तर काय आहे अगोदर? पवित्र तुळशीची माळ घालणे. म्हणून तुम्ही हरीचे दास. कारण हरीचा दास काय करायचं? नामोच्चारण करायचं. नर हरी सोनार हरीचा दास भजन करी रातन दिवस देवा तुझा मी रात्रंदिवस भगवत भजन करतो. हरीचे दास का बना म्हणतो? देवाची सेवा कोण करतो? दास. आणि दासाची सेवा कोण करतो? देव करतो. इतकं मत या दास. म्हणून दास आहे ना. हरी कलेची आवडी देवा करीतो सेवा दासाची सेवा. दासाची सेवा. अहो उदाहरण दिले ना. रोहिदासाची कातडी रंगवली, कबीराचे शिले दिले, मीराबाईसाठी विषाचा प्याला घेतला, दामाचा पाडेवार झाला, पुंडलिकासाठी हात ठेवून उभे आहे. युगी 28 चर्मरंग गुलाबे रोहिदासा संगे कबीराचे मागे पूजनी जगाहे ने भगवंत पूजनी जगाहे ने भगवंत तिसरे भाव भक्ती देखो उच्च नीच गरीब श्रीमंत त्या भगवंताला नाही है ना. रोहिदासाची खात्री हे सर्व दासाची सेवा. हा 12 चरणाचा भाग नाही. आपण फक्त 4च कडे म्हणजे 12 24 ते 25 संतांची मूर्ती त्यामध्ये सांगितली.
आणि संत तुकोबराय सांगतात तुम्हाला जर भगवंताचा दास व्हायचा असेल तरच जन्माला या, तरीच जन्मा यावे पण दुसऱ्याला सांगतात स्वतःही तसंच केलेले आहे. धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो, आम्ही दास विठोबाचे झालो म्हणून जन्माला आलो. धन्य आम्ही जन्माला आलो दास विठोबाचे झालो. कारण संत तुकोबराय या जन्मामध्ये नाही जन्मोजन्मी तुझा दास व्हावं अशी इच्छा प्रकट करतात. हे चिवावी माझे आस जन्मोजन्मी तुझा दास व्हावं अशी इच्छा आहे. म्हणून तुम्ही म्हणवा हरीचे दास, म्हणून तुम्ही दास आहात. कारण या हरीला सर्वत्र हा हरी, या दासाला सर्वत्र हरी. एकनाथ महाराज म्हणतात हरी या दासा हरी दाही दिशा बाहे नामदेव महाराज म्हणतात आम्ही जन्माला आलो आणि हरीचे दास जन्मोनी संसारी झालो त्याचा दास. माझा तो विश्वास जन्मोजन्मी आम्ही जन्माला आलो. नामदेव राहायचं सर्व संतांनी तेच सांगितलं, एकच आम्ही जन्माला आलो विठोबाचे दास. म्हणून संत तुकोबराय उपदेश करताना सांगतात की तुम्ही हरीचे दास मानवा, हरीचे दास तुका म्हणे. सर्व संतांनी लोकांच्या जगाच्या कल्याणासाठी समाजाच्या हितासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून जगाला उपदेश केलेला आहे. सर्व समाजाला, सर्व जगाला, सर्व विश्वाला उपदेश केलेला आहे. आणि हेच केलेलं आहे की तुम्ही नामस्मरण करा. नामस्मरण करण्याबरोबरच तुम्ही सदाचरण करा. संतांनी फक्त नामस्मरणच सांगितलं नाही, त्याच्याबद्दल इतरही सांगितलं नाही. बऱ्याच लोकांचं म्हणणं असं असतं की संतांनी नाम घ्या, नाम घेऊन काय पडलं. अरे नाम घ्या परंतु सदाचरण करा. पराभ्या नारी माऊली समान हेही सांगितलं. हे आपण जोडून या धन उत्तम व्यवहार, चांगल्या सत्कर्मानं चांगला व्यवहार करून धन कमवा हेही सांगितलं. नाम स्मरण तर करायला सांगितलेच आहे, पण त्याबरोबर इतरही सदाचरण सांगितलं आहे. नामाबरोबर आपल्याला सदाचरणाची जोड दिली पाहिजे. कारण यामध्ये वैराग्य तर सांगतात, तुमचे धन तर सांगतात. कारण माणूस रिकाम्या हाताने आला आणि रिकाम्या हाताने जाणार आहे. संत तुकोबरायांनी याच्यामध्ये वैराग्य सांगितलं आहे. तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा, तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. आपण जे कमवलं दुसरे त्याचा उपभोग घेणार, नामस्मरण करा, सदाचार चांगल्या मार्गाने धन कमवा, हरीचे दास बना. पांडुरंगाचं स्मरण करून तुम्ही राज्यकारभार करा. छत्रपती शिवाजी महाराज संत तुकोबरायांनी माझ्याजवळ या आणि टाळ घेऊन वाढवतो बसा असं नाही. तुम्ही विठ्ठलाला स्मरण करा, तुमचं कर्तव्य तुम्ही पार पाडा. तुम्ही राजा आहात ना, राजेच राहा, राज्यकारभार करा. परंतु राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, तुम्ही राजा आहात, तुमचाही राजा पंढरीचा आहे. तुम्ही पंढरीच्या राजाला स्मरण करा आणि राज्य करा. तुमचं राज्य वृद्धिंकृत होईल, तुमच्या राज्याचा विस्तार होईल, तुम्हाला तुमच्या मोहिमेमध्ये यश येईल. हे संत तुकोबरायांनी सांगितलं आहे. आणि म्हणून माणसाला सदाचरण करा, सदाचरण असावं. नेहमी सर्व संतांनी सांगितलेलं आहे. मला मी नेहमी सांगतो की आपल्या उपस्थितीमध्ये इतरांना आनंद व्हावा, आपल्या अनुपस्थितीमध्ये, आपल्या गैरहजेरीमध्ये आपल्याला दुःख व्हावं. आपण आल्यानंतर इतरांना आनंद वाटला पाहिजे, सुख वाटलं पाहिजे. आपण जन्मताच रडत आलो परंतु दुसऱ्याला आनंद झाला, बरोबर. आणि आपण जाताना हसत गेलं पाहिजे, दुसऱ्याला दुःख झालं. संत कबीर फार छान सांगतात, मी नेहमी सांगतो, कबीरा जब हम पैदा हुए, कबीरा जब हम पैदा हुए, जगह से हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. या शरीराला कबीरांनी चादर म्हटलं. हे चादर जीर्ण झालेलं आहे आणि जीर्ण झालेली वस्तू ही उडून जाते. चदरिया
झिरी रे झिरी 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 हे राम नाम रसती. खूप खूप सुंदर सांगितलं महाराज संतांनी. सर्व संतांचं सदाचार नाम घ्या, पांडुरंगाचं स्मरण करा. झालेली सेवा या ठिकाणी पांडुरंगाच्या सर्व संतांच्या चरणी आमचे गुरु चैतन्य महाराज देवलोकर यांच्या चरणी अर्पण करतो, समर्पित करतो. सर्व श्रोते मायबाप अगदी शांतपणे सर्वांनी ही कीर्तन सेवा श्रवण केली. आदरणीय अनफळे दादा असतील, किरण भाऊ देशमुख असतील, यांच्या माध्यमातून ही खरी सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. त्यांनाही मी मनोमन वंदन करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्व श्रोते मायबाच्या चरणी नतमस्तक होतो, सर्वांना वंदन करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. सन्माननीय मृदंगाच्या अतिशय सुंदर हात आहे महाराज, सुंदर साथ दिली. आगोसे महाराज असतील आणि वाडवे महाराज असतील, अतिशय सुंदर गायनाची साथ दिली. नर्मदे महाराज गेराम दादा असतील, विनयकरी असतील, साळकरी असतील, सर्वांनी अतिशय उत्तम साथ दिली. आणि माईक सिस्टीमचं उत्तम माईक सिस्टीमचे आम्ही आभार मानतो. खूप खूप उत्तम त्यांनी माईक सिस्टीम लावली. आणि सर्व सूत्रांना पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो. पांडुरंगाच्या ते पुन्हा एकदा साष्टांग प्रणिपात करतो, दंडवत करतो. आणि ही या सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर सर्वांनी 2 मिनिटं शांत करा. कंठी निर्वाण वर्षी व्रत करा एकादशी. आदरणीय हरि